माऊली, आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला हे पाहणार आहोत। एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे 4 भावंडे पैठणहून आळंदीला जात होते। जात असताना वाटेत नेवासे या गावी थांबले। तेव्हा तेथील गावातील लोकांना माऊली आणि त्यांचे भावंडे आपल्या गावात आले आहेत हे समजले। तेव्हा तेथील गावातील लोक माऊलीच्या दर्शनासाठी येऊ लागले। तेव्हा गावातील 4 स्त्रिया एका विधवा स्त्रीला घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी आल्या। विधवा स्त्रीने माऊलीचे दर्शन घेतले आणि माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव। तेव्हा सोबतच्या 4 स्त्रिया माऊलींना म्हणाल्या, माऊली, तुम्ही जो आशीर्वाद दिला आहे तो या जन्माचा आहे की पुढल्या जन्माचा आहे? माऊली म्हणाले, मी दिला आशीर्वाद या जन्माचा आहे। तेव्हा सोबतच्या 4 स्त्रिया म्हणाल्या की हे शक्य नाही, कारण हिच्या पतीचे निधन झाले। माऊली म्हणाले, मी दिलेला आशीर्वाद वाया जात नाही, मला हिच्या पतीचे प्रेत दाखवा। तेव्हा त्या 4 स्त्रिया माऊली घेऊन त्या प्रेताजवळ आल्या। हिच्या पतीचे प्रेत स्मशानाकडे जात होते। माऊलीने सांगितले, हे प्रेत खाली टेकवा। तेव्हा ते प्रेत खाली टेकवले। माऊली त्या प्रेताजवळ गेले आणि माऊलीने त्या प्रेताच्या डोक्यावर असा हात फिरवला आणि म्हणाले, उठा बाबा। तेव्हा माऊलीने मेलेला माणूस जिवंत केला। नंतर माऊली शंकराच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथे एक असा दगडी खांब होता। त्या दगडी खांबाला बसून असा टेका देऊन माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला आणि लिहिला कोणी? सच्चिदानंद बाबा यांनी। माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 18व्या अध्यायात शेवटी कोळी सांगितले, शके 1212 उत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आधरे लेखोकू झाला। माऊलीने 1212 मध्ये वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला आणि लिहिला कोणी? सच्चिदानंद बाबा यांनी। सच्चिदानंद बाबा कोण होते? माऊलीने मेलेला माणूस जो जिवंत केला तोच म्हणजे सच्चिदानंद बाबा। यांचा अधिकार काय होता? यांचा अधिकार काही नव्हता। मोलाचे आयुष्य वेचून जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, आनंद जन्माचा शेवट पाहता, नरदे हाता आलाय तुझ्या। तुकाराम महाराज म्हणतात की सच्चिदानंद बाबाचा या जन्मात अधिकार काही नव्हता किंवा या जन्मात काही पुण्य केले नव्हते, पण सच्चिदानंद बाबांनी याच्या अगोदर जेवढे जन्म घेतले होते त्या जन्मात जेवढे पुण्य केले होते त्या पूर्व पुण्याचा त्यांना लाभ झाला आणि त्यांना शेवटी नरदेह भेटला आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याचे काम पूर्ण झाले। माऊली, आज आपण ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेला माणूस जिवंत कसा केला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला हे आपण पाहिले आहे। रामकृष्ण हरी।